चला तर मग आता आम्ही चाललोय रुखवताचं सामान घ्यायला आणि आता वाजले येतं 12 वाजले येतं. पाहूया आता किती 3-4 तास तरी लागतील आपल्याला, आहे ना. चल चल चला पिऊ मी चला. ऊन तर असं पडलंय बापरे भरपूर. 3-4 तास लागतील आता. 3-4 तासाने मग आमची शॉपिंग संपूर्ण होईल. दीदी तुला पण यायचं आहे? कपडे घ्यायचे शॉपिंग राहील अजून शॉपिंग करायची राहिली तुझी. काय घ्यायचं मग आता तुला? रोज उन्हाचं फ्रॉक घ्यायचे का? आमचे दोघांचे झाले, दोघांचे चॉईसच नाही झाले. काय नेमकं काय झालंय त्याला? कमी झालंय पाणी. आमचं पाणी कमी झालं. आम्ही आग बघितलं कमी झाले पाणी आमचं. हा ना. आमचं कितीच पाणी कमी होतं. ऊन किती पडतंय अहो. पार जातोय 42-43 वरती जातोय. एखादं टँकर घ्यावं लागतं. टँकर घेऊन चल किरण. बघा आता हे छोटे पाखरं कसे निघले कपडे घ्यायला. एवढं ऊन पडलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर घरचं सर्व काही काम आवरलं आणि दिवसभराचं जे आहे तर 12 वाजेपर्यंतच घरचं सर्व काही काम आवरलं आणि मग तिथून पुढे आम्ही निघलोत रुखवताचं सामान घ्यायला. तर रुखवताचं सामान जे आहे तर आम्ही गावामध्ये घ्यायला आलो होतो, कारण जी दुकान आहे ती तर त्या दुकानामध्ये सर्व काही भेटतं. त्यामुळे हे उन्हातानाचं इकडे तिकडे न फिरता आम्ही त्याच दुकानामध्ये चालले गेलो, जेणेकरून सर्व काही सामान आपल्याला त्याच ठिकाणी भेटून जाईल. असंच पकडलं दुरून थोडंसं. काही तुम्हाला केटर एकदा करायचं, दिवसात 50 लग्न लावायचं. चुकीची वस्तू देणारच नाही. नवरी पायपाली प्रत्येक पान सुपारी म्हणून पान आणि सुपारी आणि ज्या पण घाण्याचं म्हणजे हे खारका द्यायचे का? खारका द्याय का? त्याच्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या त्या किती करू? पावशेर मध्ये 7-8 बसतात. त्या मग मला त्या खोबऱ्याच्या वाट्या ह्या पूजेचं सामान पाहिजेत ना. आता ह्याच्यात नको नको विचार मला पूजेचं सामान पाहिजे नको. हे नको घरी नाही लागणार. घरी नाही लागणार. घरी फक्त मग आपल्याला सुपाऱ्याचं मागवायचं. सुपाऱ्या असं लागेल. गुळाला द्यायचे का वरमाईचं भांग आहे ना? गुळा लागेल. त्याच्यानंतर ना वरमाई सामान कमी अर्जे कुंकल डब्या नाही ते आहे. जाणे आहे तुम्हाला. मग सूप टोपलं वगैरे लागेल का? ते मी नेलं ना तुमच्याकडे. सूप नेलं, टोप नेलं, तळंपात नेले. घेऊन गेले. आता घरच्या ह्याच्यातलं सगळं झालेलं आहे. मेहंदीचे कोण नखपलिशच्या बाटल्या द्यायच्यात का? सुपाऱ्या 7 आणि बाकी आहे हळकुंड 7 आणि हे 5 ते 5 झालं. आणि हवन पुढं लिहिले नाही, तो लागतो. हवन पुढं आहे ना, त्यात लिहिले नाही. ते एक छोटं पॅकेट देऊन टाकतो. हवन पुढं किती बॉक्स केले तुम्ही? हे तुमचे केलेच नाही. तुम्ही सांगा मला किती करायचे. मी माझे बांधून ठेवायला लागले पडतील म्हणून. शे किती आपल्याला हे ना काय काय घ्यायचे त्याच्यानुसार किती आयटम होते आपले त्याच्यानुसार. 250 वाले. त्याच्यात कलर नाही, फक्त डेकोरेशन म्हणजे त्यांनी असं हे केलंय. अगं ह्याला काय म्हणतात, कसं बिझनेस चालू. हा बघ ना, म्हणजे किती हे जरा
छोटीवाली ही छोटी 150 वाली ह्याच्यात शेड नाही का? नाही ती कमीत कमी ही ती कोणती छोटी आहे? कुठली ताई? ती ती मोठी आहे ती बाईवाली ती 450 ला जाते. ते छोटी आहे ना ते दोन. हा त्याला बाई येते ना जॉईंट आहे वाटतं ताई. जॉईंट आहे. आणि हे काय याला नाही का जॉईंट काय? हे सिंगल पीस आहे हा Single आहे. समजा. त्याला कोणता जॉईंट आहे काय? बाईची जी मूर्ती आहे ना हा बाई ती ती मूर्ती हे ती 250 वाली आहे का? हा. ती बाई पण आहे ना त्याच्यामध्ये हा. दाखवा. आणि ही केवढ्याची म्हणले? 150. प्लॅस्टिकचं आहे ना हे? प्लास्टिक प्लास्टिकच आहे. आणि ही पण प्लास्टिकची का? मूर्ती मातीची आहे ती. ही मूर्ती मातेची. अच्छा. मग असं करा हा एक पीस घ्या तो एक पीस घ्या. हा आपली नाही तर मग खालीच विचार- आहे हा घालून देतो तुम्हाला मग. अच्छा हा मग हा घ्या. आणि वंशाल देते ना आपण एवढं समजा सगळं सामान घ्यायचं म्हणलं वंशाल देते डोली द्यायची आहे का? डोली द्या ना. पुढं मागं. बैलगाडी बघा तसंच नाही 250 तर रुपयाला आहे. आणि मोठी घेतली मोठी 750 रुपयाला आहे. मोठी नाही घ्यायची आम्हाला. हे ना? ही केवढ्याला म्हणले? ही 250 आणि मोठी 750 ला आहे. मोठीच काय मग ठीक आहे हा. 200 ला. ज्या 250 म्हणतात ना त्यांना आपण 200 हेच बघा नीट नाटक काही की बैल असे कोण येते. नाही ते सगळ्यांना येणार. बघू दे बघा. ते चांगला म्हणजे असं पीस काही असं डॅमेज वगैरे तर नाही ना असं. हेच मग. हे घेतलंय आपण हे हे घेतली. घ्यायची वेळ डोली डोली कशी सांगितली तुम्ही दादा? हा 150 रुपयाला. आणि ते मोठे मोठी 350 रुपयाला आहे. बाहेर साईड सूप करायचं आहे का? कशासाठी ते टाकलं? कशाला ते? माहेरचा आहे फक्त म्हणजे असं आपलं शो पीस त्याच्यात बाकी म्हणजे काही काढता बिढता काही येणार नाही. हा ताट 220 ला आणि सूप घेतला सूप 180 रुपयाला आहे. ये जो काठी नीचे से मंगवाई थी ये और इनको तुर इनको बंगो बड़ा रहा है बाकी हाँ उधर है सब क्रेट के अंदर है दिखा किती छान आहे पा मस्त अगदी त्याच्यामध्ये म्हणजे जोडवे बांगड्या वगैरे आणि पान सुपारी कानातले हो खूप छान केवढ्याला आहे? 180 ला आहे आणि 220 रुपयाला आहे. हा, माहिती ना. ते गेलं आपण त्याच्या फोन लावून घेऊ. है की नाही? हा सूप छान आहे म्हणजे प्लेट अजून नाही काय घेतलं गाय तरी वाचून येतं. विठ्ठल रुक्माईची मूर्ती द्यायची आहे का? विठ्ठल रुक्मिणी कोणते? कुठलं? 450 रुपयाला येते. त्यांची तर हाय आहे दोनच लाकडाची भांड्याची का ताई? त्यांच्या घरी लई मोठी आहे. हा खरं घाण्याच्या टायमाला डेकोरेशनला लागण ना ताई. मग इतकी मोठी कशाला पिरण इतकी मोठी कशाला? हा आणू कोणाच्या घरी आणू राहिली. असं करायचं का? हा हाय कोताच्या घरी हाय. हाय ना मग ठीक आहे. कोताच्या घरी हाय. नको ती घ्यायची. ताई बघू द्या इकडे ते नाही दाखव वंश. हे वंश. जडे एक वेळेस होय. म्हणजे 300 ट्रेस वाले. इथे ताई हे साखरेचे भांडे 350 रुपयाला 22 भांडे आणि ट्रे सकट 550 रुपयाला आहे. ट्रे सकट 550 आणि जर असे काढून घेतले तर 350. अच्छा आपण काढून घेतले तर तुटायची भीती राहते बॉक्स ना. देणार त्याला बॉक्स. पॅक करून देणार का तुम्ही? बॉक्स मध्ये कितीला? कसं देणार? 350 नुसते म्हणजे कशा कशा ट्रेस म्हणजे ट्रे सहित जर आपण घेतले समजा तर मग 550 रुपये म्हणतायत आणि 220. जर समजा असं जर घेतलं नुसते तर मग 350 रुपये म्हणतायत. एक- एक- या दोन्हीची वेगवेगळी प्राइस आहे का? सेम प्राइस आहे. एकच आहे ना. ही छान आहे का? हा हा ही पण इकडून वाकडी झाली. काही नाही निमवतंय ठीक आहे. ते तर थोडस साखरेचं हे आहे ना तर बनवताना थोडस म्हणजे हे होणारच. असा लांबट पकडा ना ताई. हा 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 छान आहे हा हा हो छान दिसते पण हो मस्त आहे. ते फाटले बिटले वाटत नाही. नाही नाही कोणाला असं टाकून. ड्रायफ्रुट्स टाकून म्हणजे एक पॅकेट पण हे वेगळंच होईल नाही का? काय असं म्हणजे थोडंसं काय वेगळं होईल? पॅकिंग वेगळा नाही पॅकिंग म्हणते अशी वेगळी होईल ना अशी एकसारख्या पण कोणती पॅक? बाकीचे चौकोनी राहते ना आणि हे वेगळं राहील. हे काय त्याला काय
टाकायचे मस्त मनुके वाटतं. ह्याच्यात असं कलरचं नाही आहे का? असे कलरचं नाही आहे का? सगळे लावले ते. हां हे सगळे लावलेले. एक गाणं मांडायचं लावलं. पिस्ता येडीच पिस्ता पुन्हा आणायला मला काय झालं? काय म्हणतात एकात बडीशेप टाकायची एकात सुपारी टाकायची एकात इलायची टाकायची काजू, एकात काजू बदाम. टाकायचे काजू, बदाम बदाम. टाकायचे मनुके टाकायचे सगळे बसतात ताई ड्रायफ्रुट्स याच्यात किती 100 ग्राम आणले का बस 50 ग्राम. आहेत का ड्रायफ्रूट ताई हे किती कप्पे येतात ड्रायफ्रूट 4च येतात ताई ऐका ड्रायफ्रूट 4च येतात ना. हा. आणि पिंजर टाकून टाकायची. ते पॅकेट दुसरं की ना मग दुसरं चांगलं बघून घ्या. नाही तर घरी गेले ना ताई म्हणते ना, तुम्हीच होतात शाण्या पसंत हे बघा, असं मांडायचं पुढे असं हा? असं उभं मांडायचं असं नाही मांडायचं ते डेकोरेशन करतात असं उभं मांडायचं दिसलं पाहिजे ना. हाण मग दिसलं वहिनी, असं दिसणार नाही ना असं मांडा असंच मांडते मी एकदा बघितलं हा लागणार उभारून छान लगेच घर काय घ्यायचं कुठं लगीन घरकुल लावायचं आपल्याला घाण्याचं तेवढं बघावं लागेल. गाण्याचं घ्या गाणा बांगडा घेतला दिलंय का? हा गाणा बांगडा घेतला पोरगी आणणार आहे ना मग? हा सुपारी ती आणत असते ती म्हणजे मी आणि हा तिला द्यायचं का तुम्ही करता तुम्ही हा 5 वाजता जावं लागेल तुम्हाला सगळ्याला तिथं करू मग सगळ्याजणी जावं लागेल. हा मी नाही येणार बाय मला मग हा पुरी लागते तुम्ही सप्त पैसे हा आपल्याला काय येतं त्यांची रोजची रुटीन केलेली आता लय छान छान सगळं. राहून दे मग चला ह्या सुपारी आहे ना ती पोरगी आणत असते सप्त त्याला ती आणते ना आपण जर असलं पाटावर तिला आपल्याला न्यावं लागतं 150 रुपये हे बघा 150 रुपये म्हणते ते नाही मला मी मागं प्राईज विचारून घे 150 रुपये म्हणते हे ते नाही म्हटले हे म्हटलं. मग हे किती जातात हा ते 200 रुपयाला आहे. कोणत्या काय सुपारी आता ती सजलेली सुपारी आता जेवढे मनी जास्त तेवढे हे हे काय आहे ती नवरी असं 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 लोकांनी ते झाल्या गेल्या झाल्या गेल्या चला काही का चाच्याला माठाला बांधायला तुम्हाला लागणारच होते. आज रविवार आहे. तर आपल्याला घरी काढायचं. आता 100 ग्रॅम केल्या. अजून बॉक्स किती करू? 6 देऊ का 12 देऊ? कोणते ग्लुकोज भरायचे बॉक्स. तुम्ही 100 रुपये लावा इकडे काय आहे तिकडे कुठं चाललं? चला किती वाजले आहेत आता? मग प्रशांत व्हिडिओ व्लॉगिंगचा चालू आहे. म्हणलं काय होतं? किती वाजले ग? 3:30 वाजले आहेत. चला आता शॉपिंग करून आलो आहेत आम्ही. पूर्ण शॉपिंग चांगली जवळजवळ 4-5 तास गेली. कस काय झाली पूर्व शॉपिंग मग? आ मनाजोगते भेटले कपडे सगळ्यांना? हा तुझ्या दीदीचा भात नेलेला तर तसाच आला रिटर्न. खाल्ला का? कुठं? हा होय. अच्छा बांगड्या घेतल्या का? उन्हाने हा डोकं उठल्यासारखं होतं ना. ते छान नाजूक आहेत पण चांगल्या आहेत. कोणत्या पण म्हणजे सगळ्या मिळून 500च्या आहेत ना. मग चांगल्या भेटल्या ना. कारण हे ना रेग्युलर नंतरून तिला एक ह्या हातात एक आणि ह्या हातात एक घालायला पण काम येईल. कारण किती ह्या 4, 8 आणि हे 2, 10 म्हणजे पूर्ण हे आले ना सेट. छान वाटलं.